वार्तांकन रोखठोक बातमी। मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून एक जण ठार तर 3 जण जखमी झाल्याची घटना मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील LBS रोडवर घडली आहे। ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। काँग्रेस व ठाकरे गटाने या प्रकरणी सरकारवर सडकून टीका करत सरकार व MMRDA प्रशासनाला मुंबईकरांच्या जीवाचं काहीही देणं घेणं नसल्याचा आरोप केलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केलाय। यासंबंधीच्या माहितीनुसार मुलुंड पश्चिम परिसरातील LBS रोडवर मेट्रो पुलाचं काम सुरू आहे। या पुलाच्या स्लॅबचा एक तुकडा शनिवारी दुपारी 12:20 सुमारास अचानक रस्त्यानं जाणाऱ्या ऑटो व एका कारवर पडला। त्यात ऑटोमधून व कारमधून प्रवास करणारे 3 ते 4 जण जखमी झाले। या जखमींना तात्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथे उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही। गंभीर गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुलाचं काम सुरू असतानाही बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते किंवा इतर योग्य ती उपाययोजनाही करण्यात आली नव्हती। त्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे। स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमक दल, स्थानिक पोलीस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी व संबंधित विभागाचे कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन वाहतूक वळवली, रस्त्यावर पडलेला ढिगारा हटवला। सध्या हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे। तसेच या प्रकरणी बांधकाम विषयी सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यात आले होते का याचीही चौकशी केली जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।